घर म्हणजे सुरक्षित जागा असावी. नवरा म्हणजे आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबत देणारा मित्र असावा. पण जेव्हा तोच नवरा हळू-हळू शत्रूसारखा वागू लागतो, मग घर चार भिंतींचं तुरुंग बनून राहतं. मैत्रिणींनो, आज आपण त्या गृहिणींबद्दल बोलणार आहोत, ज्यांच्या वेदना कुणाला दिसत नाहीत, जिच्या संघर्षाला नाव नाही आणि जिला दररोज स्वतःला सावरत जगावं लागतं. हा व्हिडिओ तक्रार करण्यासाठी नाही, तर हा व्हिडिओ अशा गृहिणींना, त्यांच्या आव्हानांना, त्यांच्या वेदनांना समजून घेण्यासाठी आणि त्यांना धैर्यानं उभं राहण्यासाठी आहे. आता आपण इथं काही आव्हानांबद्दल चर्चा करूया. आव्हान 1. प्रत्येक चुकीसाठी दोष फक्त तिचाच. घरात काही बिनसलं, मुलं ऐकत नाहीत, नवऱ्याच्या ऑफिसमध्ये काही अडचण, नातेसंबंध बिघडले. सगळ्याचं उत्तर एकच, तिची चूक. कितीही प्रयत्न करत असली, तिचं प्रत्येक काम कमीच वाटतं. हळू तिच्या मनात हे रुजवलं जातं की मीच अपयशी आहे. अशा प्रसंगाला तिने कसं सामोरं जावं? तर तिने प्रत्येक दोष स्वीकारणं थांबवावं. स्वतःला आठवण करून द्यावी, जबाबदारी म्हणजे दोष नव्हे. जे तुमच्या नियंत्रणात नाही, त्याची शिक्षा तुम्ही कदापि स्वतःला देऊ नका. आव्हान 2. आर्थिक अवलंबित्वाचा सतत उल्लेख. कमावत नाहीस, हे घर माझ्या पैशावर चालतंय, निर्णय घ्यायचा अधिकार फक्त माझा आहे. हे वाक्य रोज ऐकून ती विसरते की तिने स्वतःची कारकीर्द त्याच्यासाठी सोडली होती. मुलांसाठी, घरासाठी, त्याच्या स्थैर्यासाठी. पण हा त्याग कधीच मोजला जात नाही. धैर्याने अशा गोष्टींना कसं सामोरं जावं? तर आर्थिक अवलंबित्व म्हणजे मानसिक गुलामी नाही. घर चालवणं ही मेहनतच आहे, ती मोफत नाही. हळूहळू आर्थिक समज वाढवा. छोट्या प्रमाणात का होईना स्वतःसाठी काहीतरी उभं करण्याचा विचार करा. तुमचा त्याग दुर्बलता नाही, तर ती तुमची ताकद आहे. आव्हान 3. मुद्दाम आत्मविश्वास तोडण्याचा प्रयत्न करणे. कधी टोमणे मारणे, कधी उपहास करणे, कधी इतरांसमोर कमी लेखणे. तुला काही कळतच नाही, तू काही करूच शकणार नाहीस, तुझ्यामुळेच सगळं बिघडतंय. हे सगळं अपघाताने होत नसतं, तर हे मुद्दाम केलं जात असतं, तिला कमकुवत ठेवण्यासाठी. अशा परिस्थितींना गृहिणींनी कसं सामोरं गेलं पाहिजे? तर त्यांचे शब्द अंतिम सत्य मानू नका. तुमच्यात असलेली क्षमता ओळखा आणि स्वतःशी दररोज एकच वाक्य बोला की मी सक्षम आहे. आणि स्वतःचा आत्मविश्वास कधीही गमावून बसू नका. आव्हान 4. स्वतःच्या जाणीवांवरच शंका घेणं. जास्त विचार करतेस, तुला सगळं चुकीचं वाटतं, मी असं काही बोललोच नाही. हळूहळू ती स्वतःलाच प्रश्न विचारू लागते, कदाचित माझीच चूक असेल का? सोप्या शब्दात सांगायचं तर तुला जे वाटतंय ते चुकीचं आहे, तुम्हाला सतत वाटायला लावणार. उदाहरणार्थ, घडलंच नाही असं सांगणं. मी म्हणता, काल तू माझ्याशी खूप वाईट बोललास. म्हणतो, "मी असं काही बोललोच नाही. तुला नीट आठवत नाही." मी स्वतःलाच प्रश्न विचारू लागता, की खरंच असं घडलं होतं का? हा माझा भ्रम आहे? भावनांना चुकीचं ठरवणं. तू फार सेन्सिटिव्ह आहेस, इतकं का मनावर घेतेस? तुला सगळंच चुकीचं वाटतं. हळू मग तुम्हालाच असं वाटायला लागतं, की माझ्या भावना चुकीच्या आहेत की काय? तुमच्यावर सगळा दोष ढकलणं. मी असं वागलो कारण तू तशी वागलीस. ज्यामुळे मला राग येतो आणि शेवटी छळाचं कारणही तुमच्यावरच ढकललं जातं. इतरांसमोर वेगळं वागणं, घरात वेगळं वागणं, बाहेर सभ्य समजूतदारपणाचा आव आणणे, घरात टोमणे, दुर्लक्ष, तिरस्कार अशी वागणूक देणे, जेणेकरून लोकांचा तुमच्यावर विश्वास राहणार नाही. मला सतत गोंधळात ठेवणे. आज प्रेम, उद्या उपेक्षा, आज कौतुक, उद्या अपमान. मी मेंटली अस्थिर होता आणि स्वतःच्या निर्णयांवर विश्वास राहत नाही.
सतत अपराधीपणाची भावना येते. आत्मविश्वास कमी होतो. मीच चुकीची आहे काय काय असं वाटू लागतं. पण तुमच्या भावना चुकीच्या नसतात. मला कन्फ्युजन वाटत असतं. अशा परिस्थितीत तुमच्या जाणीवांवर विश्वास ठेवा. एखाद्या विश्वासू व्यक्तीशी बोला. आव्हा आव्हान पास, मुद्दाम वेदना देणं आणि भावनिक छळ, कधी दुर्लक्ष, कधी उपेक्षा, कधी जाणीवपूर्वक दुखावणं. कारण तिचं मन मोडण्यासाठी, तिला गप्प ठेवण्यासाठी. अशा वेळेला धैर्याने कसं सामोरं जावं? हे ओळखावं की हे प्रेम नाही आहे. हा छळ आहे. स्वतःची मानसिक सीमा ठरवा. गरज पडल्यास मदत घ्या. आव्हान 6. मुलं, समाज, आई-वडील आणि नातेवाईकांचा विचार करणे. रोज 31 प्रश्न झेलते. मुलांचं काय होईल? समाज काय म्हणेल? आई-वडिलांना त्रास होईल का? नातेवाईक काय बोलतील? म्हणून ती गप्प बसते, सहन करते. पण सत्य हे आहे, आई तुटलेली असेल तर मुलं कधीच सुरक्षित नसतात. अशा वेळेला कसं सामोरं जावं? समाजापेक्षा स्वतःचं मानसिक आरोग्य महत्त्वाचं आहे. मुलांसाठी आदर्श म्हणजे सहनशीलता नाही, तर आत्मसन्मान आहे. आणि पहिला प्रश्न तुमच्या आई-वडिलांचा. तुमचे आई-वडील तुमचं दुःख समजून घेण्यास पात्र असतात. अशा तेजस्विनींना पुन्हा उभं करण्यासाठी काही ठोस पावलं. स्वतःची ओळख पुन्हा शोधा. फक्त बायको नाहीस किंवा तू फक्त आई नाहीस. तू एक स्वतंत्र व्यक्ती आहेस. शरीर मजबूत ठेवा. शरीर मजबूत असेल तर मनही लढू शकतं. ज्ञान मिळवा. भावनिक छळवादाबद्दल, स्वतःच्या हक्कांबद्दल, पर्यायांबद्दल आणि जीवनात एखादा निर्णय घेण्याची गरज पडली, तर त्यासाठी सज्ज राहा. शेवटी एवढंच सांगू इच्छिते, की तू कमजोर नाहीस. नवरा शत्रूसारखा वागतो, तरीही तू आजपर्यंत तग धरून आहेस. हेच तुझं धैर्य आहे. धैर्य म्हणजे ओरडणं नाही, धैर्य म्हणजे स्वतःला जिवंत ठेवणं आहे. तुला सन्मानाचा हक्क आहे, तुला शांततेचा हक्क आहे, तुला आधाराचा हक्क आहे आणि जगाला दिसो न दिसो, तू एक योद्धा आहेस.